नमस्कार. आपण बघितलं असेल डॉक्टर नरेंद्र दाभोळकर होते त्यावेळेस अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम अत्यंत चांगल्या प्रकारे सुरू होतं. त्यानंतर देखील काम चांगल्या प्रकारे सुरू झाले. मध्यंतरच्या काळामध्ये समितीमध्ये 2 गट निर्माण झाले आणि त्याच्यामध्ये काम करण्याची पद्धत जी आहे ती एकदम धीम्या गतीने सुरू झाली. अजूनही नागरिकांमध्ये संभ्रम होता, अंधश्रद्धा निर्मूलन समिती अस्तित्वात आहे का नाही हा प्रश्न नागरिकांमध्ये पडलेला होता. तशा चर्चा देखील सुरू झाल्या होत्या. आज आपल्यासोबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ज्या सदस्य आहेत, कमिटीवरती होत्या, डॉक्टर असतानाच त्या काम करत होत्या. जो कायदा तयार होणार होता जादूटोणा विरोधी कायदा, त्या कायद्यामध्ये देखील त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलं होतं. ज्यावेळेस कायदा मंजूर झाला तो दुरुस्तीसाठी आला त्यावेळी दुरुस्ती समितीमध्ये देखील त्या होत्या. आज आपण थेट त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की नेमकं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम कशा पद्धतीने सुरू आहे आणि मध्यंतरी काही घडामोडी घडल्या त्यावर सगळ्या गोष्टीवर आपण चर्चा करणार. ते नमस्कार, काय सांगाल अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम आता कशा पद्धतीने सुरू आहे? नागरिकांमध्ये एक मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे, समिती ॲक्टिव्ह आहे का नाही? महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेले 37 वर्ष समाजामध्ये हे काम करते. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी 9 ऑगस्ट 1989 साली ही समिती स्थापन केली आणि त्यानंतर आजपर्यंत समिती कार्यरत आहे. समितीचे कार्यकर्ते जे आहेत पूर्ण महाराष्ट्रभर 350 शाखांमधनं काम करत आहेत आणि साधारण ग्राउंड लेवलला 10 ते 12 हजार कार्यकर्ते आहेत जे हे काम करत आहेत. आणि हे काम करत असताना वर्षभर काम करत आहेत, कारण सुरुवातीला जानेवारीमध्ये म्हणजे नोव्हेंबर ते जानेवारी आपण संविधान बांधिलकी महोत्सव साजरा करतो. त्यानंतर आपण फेब्रुवारी आणि मार्चच्या दरम्यानमध्ये होळीच्या वेळेला पोळीदानाचा कार्यक्रम घेत असतो आणि तो मोठ्या प्रमाणात होत असतो. आपण पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा साधारण 2-1 हजार पोळ्या गोळा करतो आणि गोरगरीब वस्तीमध्ये नेऊन वाटतो. त्यानंतर साधारण मे महिन्याच्या आसपास आपण लोकांमध्ये सत्यशोधक पद्धतीचा कमी खर्चामध्ये मुहूर्त हुंडा न पाहता या मान पान वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करून लग्न करता येतं, तर याबद्दलचं आपण प्रबोधन करतो. श्रावण महिन्यामध्ये आपण सर्पाचं प्रबोधन करतो. गणपती विसर्जनाच्या वेळेला आपण गणपती वाहत्या पाण्यात विसर्जित करू नये, कॉर्पोरेशननी बांधलेल्या हौदात विसर्जन करावं याबद्दलची आपण माहिती लोकांना सांगत असतो. आणि दिवाळीच्या वेळेला आपण फटाकेमुक्त दिवाळी अभियान राबवत असतो. आणि साधारण डिसेंबरच्या दरम्यानमध्ये, म्हणजे हे मी तुम्हाला अगदी जनरल कामं सांगते आमची. आणि डिसेंबरमध्ये आपण व्यसनमुक्तीचं काम करतो की व्यसनाला करा विरोध असं करतो, कारण दुधाचा नाही दारूचा असं आपण प्रबोधन करत असतो. कारण 31 डिसेंबरला व्यसन घेण्याचं प्रमाण जास्त आहे. हे मी वर्षभर ढोबळपणे जे काही चालतं ते सांगितलं. पण त्यामध्ये सुद्धा आमची इतकी कामं चालू आहेत आत्ता. सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं जादूटोणा विरोधी कायदा पारित व्हावा यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी मसुदा समिती तयार करून तो मसुदा तयार करण्यात आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आमचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते, ॲडव्होकेट कार्यकर्ते आणि इतर जे रिटायर्ड जजेस आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्क साधला आणि बरेचसे आमचे कार्यकर्ते, वकील कार्यकर्ते असे सगळे मिळून आपण तो कायद्याचा मसुदा तयार केला आहे. त्यानंतर तो कायदा सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं पारित व्हावा यासाठी आमचा आता पुढचा जो काही उपक्रम आहे तो राहणार आहे. त्यानंतर आत्ता पुण्यामध्ये 2 दिवस फेलोशिपचा कार्यक्रम चालू आहे. आपण पूर्ण महाराष्ट्रभरातनं 35 कार्यकर्ते असे निवडलेले आहेत की ज्यांनी पुढे जाऊन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करणं, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार, प्रचार आणि प्रसार करणं हे त्यांनी करावं म्हणून 35 तरुण कार्यकर्ते आज आहेत. त्यांचं आपण ट्रेनिंग घेतो आहे SM जोशी सभागृहाला. म्हणजे डेली बेसिसवर आपले कार्यक्रम चालू आहेत. पूर्ण महाराष्ट्रभरात खरात प्रकरण झाल्यानंतर नाशिकला जो खरात प्रकरण झालं तर बुवाबाजीच्या विरोधात आपण परिषद घेतली. बुवाबाजी आणि ज्योतिषशास्त्र याच्याबाबत आपण परिषद घेतली. महाराष्ट्रात आपण नाशिकला घेतली, सोलापूरला घेतली, पुण्यामध्ये घेतली आणि अजून बऱ्याच ठिकाणी अशा आपल्याला परिषदा घ्यायच्या आहेत. आणि बुवाबाजी करताना जी काही लोकं आहेत चुकीच्या पद्धतीने करतायत, महिलांचे लैंगिक शोषण करतायत, तर याबाबत आपण ते लोकांमध्ये चर्चा घडवून आणून. एकीकडं बघितलं तर ह्या बुवाबाबीच्या प्रकरणामध्ये महिलांचं लैंगिक शोषण मोठ्या प्रमाणात होताना दिसून येते. त्यामध्ये अजूनही जनजागृती करण्याची गरज आहे का? जेव्हा डॉक्टर होते तेव्हा जनजागृती व्हायची, त्या काळामध्ये एवढे मोठ्या प्रमाणात प्रकरणं अस्तित्वात आले नाही किंवा चर्चेला देखील आले नाही किंवा नव्हते सुद्धा. पण आता बुवाबाबीचे जे प्रकरण मोठ्या प्रमाणात ऐकले येते तर त्याच्यात महिलांचं लैंगिक शोषण मोठ्या प्रमाणात होतं आहे. नाही, तुमचं जे म्हणणं आहे की डॉक्टर असतानाच्या काळात असे प्रकरण नव्हते, असे प्रकरण तेव्हाही होते. कारण म्हणच आपल्याकडे अशी आहे, बुवा तिथे बाया.
ही म्हण आपण ऐकली असेल. कारण जिथे बुवा असतात तिथे बाया असतात. कारण महिलांच्या बाबतीत असा मोठा प्रश्न आहे की त्यांच्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी आहे, त्यांच्यामध्ये सामाजिक भान कमी आहे, त्यांना समाजामध्ये त्यांच्यावरती अन्याय होतात, अत्याचार होतात, त्याच्यामुळे त्या भावनिक असतात आणि मग त्यांना असं कुठेतरी बाबा की मला रिलीफ मिळतो आहे असं वाटत असतं. त्यावेळेला त्या अशा ठिकाणी जातात आणि त्यावेळेला त्यांच्या त्यांना माहीत नसतं की असं होणार आहे, पण त्यांचं लैंगिक शोषण होतं. त्याच्यात त्यांचा काहीही दोष नाही आहे. जे समोरची व्यक्ती आहे, जे बुवा आहेत, जे बाबा आहेत, जे लोक ते लैंगिक शोषण करतात, त्यांच्या ह्या सगळ्या मोडस ऑपरेंडी असतात की असे त्यांनी मोठे मोठे सभा घ्यायच्या, त्या सभामध्ये महिलांना बोलवायचं, त्यानंतर त्या महिलांना प्रत्यक्ष भेटून त्यांना सांगायचं तुझं दुःख निवारण करेन मी, तुझं चांगलं होईल, तुझं सगळं व्यवस्थित होईल, असं भूलथापा देऊन ते महिलांना त्यांच्या नादी लावतात. तर हे जे काही आहे ना, हे प्रकार पूर्वीपासून होते, पण आत्ता महाराष्ट्रात आपण बघतो आहे की खरात प्रकरणानंतर साधारण 60 केसेस झालेल्या आहेत. पुण्यामध्ये सुद्धा एक केस झाली, त्याच्यामध्ये एका मुलाने आत्महत्या केली. बाबांनी त्याला सांगितलं होतं की मी तुझं वाटोळं करेन, मी तुझं हे करेल, मी तुझ्यावरती करणी करेल वगैरे वगैरे, आणि तो घाबरून त्यांनी आत्महत्या केली. म्हणजे असे प्रकारसुद्धा घडत आहेत की जे समाजामध्ये लोकांनी वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांच्यामध्ये असला पाहिजे आणि तो वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये सांगितलेला आहे. त्याच्यामुळे त्याचा अंगीकार, प्रचार आणि प्रसार करणं हेच आमचं काम आहे. आणि हे काम करत असताना आमच्या लक्षात येतं आहे की महिलांचं जे प्रमाण आहे ते महिलांचं प्रमाण कमी होण्यासाठी ज्या रूढी परंपरेमध्ये महिला अडकलेल्या आहेत, ज्या रूढी परंपरेच्या माध्यमातून त्यांच्यावरती संस्कार केले जातात, त्याच्यातून ते देवाधर्माकडे वळतात आणि त्याच्यातून ते बुवाबाबांकडे वळतात. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आल्यानंतर निश्चितचपणे महिलांचं प्रमाण कमी होणार आहे तिकडे जाण्याचं. आणि तेच आम्ही एकीकडे आपण बघितलं की बुवा बाबा व धार्मिक विधीकडे शहरी भागामध्ये जास्त मार्गदर्शन करण्याची गरज आहे किंवा ग्रामीण भागामध्ये जास्त अडचण कुठं होते किंवा कोणत्या ठिकाणी तुम्हाला जास्त समजून सांगायची गरज पडते, ग्रामीण भागात की शहरी भागात? हे बघा, दोन्हीकडे महिला त्याच पद्धतीच्या असतात. त्याच्यामुळे शहरी भागातल्या महिला जात नाहीत आणि ग्रामीण भागातल्या जातात, हे चुकीचं आहे. कारण बुवा बाबा लोक, आता नाशिक हे शहर आहे, मोठं शहर आहे, अशा शहरामध्ये सुद्धा तुम्हाला जर हे प्रकार घडताना दिसत आहेत, तर मग पुण्यामध्ये, मुंबईमध्ये का नाही घडत? कारण पुणे, मुंबई अशा ठिकाणी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे ज्योतिषशास्त्र असेल, वास्तुशास्त्र असेल किंवा सुडो सायन्स असेल, कम्प्युटरच्या माध्यमातून असेल. आता तर तुम्ही सगळेजण तरुण पिढी बघत असेल की TV, आपला जो मोबाईल आहे, मोबाईलमध्ये सुद्धा पामेस्ट्री म्हणून येतं आहे की तुम्हाला मोबाईलमध्ये तुमचं भविष्य सांगणारं तुम्हाला ॲप मिळतं आहे. तर मग असे जे काही ॲप आहेत हे AIनी क्रिएट केलेले आहेत, हे गुगलनी क्रिएट केलेले आहेत. हे जे ॲप असतात हे ॲप कुणी क्रिएट केले आहेत? आपणच क्रिएट केलेले आहेत. आणि आपण ह्या ॲपच्या माध्यमातून काय सांगतो? तुमचा हात बघून आम्ही तुमचं भविष्य सांगतो. हे तुम्ही लोकांची दिशाभूल करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आहेत. जे पारंपरिक पद्धतीने जे काही कुडमुडे बाबा असतील किंवा ज्योतिष सांगणारा माणूस असेल, तो आता तुमच्या मोबाईलमध्ये आला आहे. त्याच्यामुळे नॅचरली काय होतं आहे की शहरी लोक ह्याच्या आहारी जात आहेत. ज्यांच्या हातात मोबाईल ते त्याच्या आहारी जातात, ते ॲप ओपन करतात, स्वतःचं भविष्य बघतायत, स्वतः प्रश्न विचारत आहेत, तिकडनं उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर हे सगळं जे आहे ना, हे सगळीकडे कॉमन आहे. शहर म्हणू नका, गाव म्हणू नका, खेडेगाव म्हणू नका, सगळीकडे हे प्रकार आहेत. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की शिक्षणाचा जो प्रचार आणि प्रसार व्हायला पाहिजे आणि शिक्षणाच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार व्हायला पाहिजे, तो होताना दिसत नाही आहे. आणि म्हणून हे सगळं आपल्याला दिसतंय. तर हे सगळं जर बंद व्हायचं असेल तर याचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार व्हायला पाहिजे. भारतीय राज्यघटनेबद्दलचा लोकांमध्ये समज निर्माण झाला पाहिजे. भारतीय राज्यघटना काय सांगते, कशा पद्धतीने माणसांनी वागलं पाहिजे. भारतीय राज्यघटनेचं प्रियांबल आहे आपल्या, म्हणजे प्रास्ताविका आहे, ती प्रास्ताविकासुद्धा माणसाला कसं जगावं याचे मूल्य देणारं आहे. तर ही मूल्य समाजामध्ये पसरणं गरजेचं आहे. एकीकडे तो करणे बाधा असेल, उतार असेल, ह्या सर्व गोष्टीकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता? हे बघा, करणी बाधा असेल, भूत असेल, भानामती असेल, अजून काय असेल, तर हे काहीही होत नाही असं आमचं स्पष्ट मत आहे. आमचं 21 लाख रुपयाचं आव्हान आहे ह्या पूर्ण जगाला की जो कोणी अशा पद्धतीचे भूत, बाधा, चमत्कार, करणी, भानामती हे सिद्ध करून दाखवेल आणि त्याला आम्ही 21 लाख रुपये देऊ आणि समितीचं काम बंद करू. ज्योतिष त्यांनी अचूक सांगितलं पाहिजे, त्यांनी वास्तुशास्त्र अचूक सांगितलं पाहिजे. म्हणजे जे काही आहे विज्ञानाच्या कसोटीवरती ते पडताळून त्याच्यामध्ये जर सत्य निघालं
तर आम्ही समितीचं काम बंद करायला तयार आहे. आमचं ठाम मत आहे की जगामध्ये कुठलाही चमत्कार होत नाही, जगामध्ये कुणाकडेही अद्भुत शक्ती नाही आहे, तरीसुद्धा लोक अशा गोष्टींचा आमिष दाखवून लोकांची लुबाडणूक करतात, लोकांच्या भोळेबाबडेपणाचा गैरफायदा घेतात. तर यासाठी आमची समिती ठामपणे काम करते आणि समितीचं असं म्हणणं आहे की जर कोणीही असेल, आज आम्ही 37 वर्षापासून आव्हान दिलेलं आहे. पूर्वी आमचं आव्हान 1 लाखाचं होतं, नंतर 11 लाखाचं झालं, नंतर आता 21 लाखाचं आव्हान आहे. 21 लाख रुपये आमच्या खात्यामध्ये आहेत. कोणीही आमचं आव्हान स्वीकारू देत, आम्ही त्यांना 21 लाख रुपये देऊन समितीचं काम बंद करू. पण आजपर्यंत आमचं आव्हान स्वीकारायला कोणीही आलेलं नाही आहे. पण एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, डॉक्टरांचा खून झाल्याच्या नंतर समितीमध्ये 2 गट निर्माण झाल्या अशा चर्चा सुरू आहेत. मार्केटमध्ये तशा चर्चा आहेत, नागरिकांमध्ये तशा सुरू. खरंच समितीमध्ये 2 गट निर्माण झाले आहेत का? जर झाले असेल ते का झाले? बरं, जरी झाले असेल तर त्यांच्या दोघांच्या विचारधारा ज्या पूर्वी डॉक्टर साहेबांच्या होत्या त्याच विचारधारा आहेत का? विचारधारेमध्ये काही बदल झाला आहे? हे बघा, सख्या भावांमध्ये भांडणं होतात. आपण आपल्या घरामध्ये जर बघितलं तर भाऊ बहिणीमध्ये भांडणं असतात, सख्या भावांमध्ये भांडणं असतात, काहीतरी वाद होतात, काहीतरी वैचारिक मतभेद होतात. तर हा जो वैचारिक मतभेद आहे तो आमच्यामध्ये पण झालेला आहे. आमचे 2 गट झालेले आहेत, हे आम्ही मान्य करतो, कबूल करतो. आणि आमचा जो गट आहे तो महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणून डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी जो स्थापन केलेला आहे तीच समिती आम्ही कंटिन्यू केलेली आहे. त्या समितीचं काम आम्ही त्याच पद्धतीने काम करतो जसं डॉक्टर असताना आम्ही काम करत होतो आणि आजही त्याच पद्धतीने आम्ही काम करतोय. त्याच्यामुळे आणि जे दुसरा गट झालेला आहे म्हणताय तुम्ही, तर ते सुद्धा हेच काम करतायत, ते सुद्धा याच पद्धतीने काम करतात. त्याच्यामुळे आमचं काहीच म्हणणं नाही आहे, कारण ते काम करतायत, आम्हीही काम करतोय. समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला गेला पाहिजे आणि आमची भांडणं आम्हाला चव्हाट्यावर आणून काहीच होणार नाही आहे. आम्हाला समाजासाठी काम करायचं आहे, आम्हाला समाजामध्ये बदल घडवून आणायचा आहे. त्याच्यामुळे आमच्यामध्ये जे काही झालं असेल थोडं बहुत, कदाचित आज आमच्यामध्ये वाद असेल, उद्या आम्ही एकत्र पण असू, म्हणजे हे याचं आपण पुढचं काही सांगू शकत नाही. पण हा जो वाद आहे हा वाद आम्हाला पुढे कुठे न्यायचा पण नाही आहे. आम्हाला समितीचं काम करायचं आहे, आम्ही समितीचं काम करत राहणार आहोत. आणि जेव्हा डॉक्टरांचा खून झाला त्यावेळेला आम्ही सर्वांनी असं निर्णय घेतला होता, जे कार्यकर्ते आम्ही जुने कार्यकर्ते, नवीन कार्यकर्ते काही जॉईन झाले ते, की आपण हे समितीचं काम शेवटच्या श्वासापर्यंत करायचे. आणि म्हणून आम्ही कटिबद्ध आहोत की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम आम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत करणार आहोत. आज काम करत असताना तुम्हाला, जेव्हा तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये काम करता समितीचं, डॉक्टर साहेबांचे कोणते शब्द तुम्हाला नेहमी आठवतात की काम करताना ते तुम्हाला प्रेरणा देतात? हे बघा, डॉक्टरांचं पूर्णच म्हणजे डॉक्टरांचं जे कार्य होतं, मी तर खूप लहान होती, म्हणजे 12वी नंतर फर्स्ट इयरला असताना मी डॉक्टरांचं भाषण ऐकलं होतं. आणि त्यावेळेला मला असं वाटलं होतं की अरे, डॉक्टर तर केवढे भारी आहेत, ह्यांच्यासारखं आपल्याला वागता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे, ते जे म्हणतात त्या पद्धतीने आपण आचरण करायला पाहिजे, असं तेव्हा वाटत होतं. आणि डॉक्टर आम्हाला नेहमी सांगायचे, डॉक्टर आमचं प्रेरणास्थान होते. डॉक्टर आम्हाला नेहमी सांगायचे की समाजामध्ये जे शोषण आहे, समाजामध्ये जे दुःख आहे, समाजामध्ये हे जे पीडित लोक आहेत, म्हणजे बुवाबाजीचे पीडित लोक जे आहेत, तर या लोकांच्या डोळ्यातला अश्रू जो आहे, तर तो अश्रू बघून आपल्याला सुद्धा वाईट वाटलं पाहिजे. आपल्यालाही संवेदना आहेत आणि जो संवेदनशील असतो तो सामाजिक काम करू शकतो. आणि ज्या माणसामध्ये संवेदना नाही, संवेदनाहीन माणूस जो असतो तो सामाजिक काम करू शकत नाही. हे डॉक्टर आम्हाला नेहमी सांगायचे आणि त्या पद्धतीने आमच्या संवेदना अजूनही जागृत आहेत आणि आम्हाला असं वाटतं की हे काम आम्ही शेवटपर्यंत करत राहावं. अंधश्रद्धा निर्मूलन समिती काम करत असताना जो कायदा तयार होणार होता तो कायद्याचं आजचं स्टेटस काय? आणि बघायला गेलं तर अनेक समाजामध्ये आजही जात पंचायती सुरू असतात, त्याच्यामधून अनेक लोकांना पीडित व्हावं लागतं. निर्णय जे असते ते चुकीच्या पद्धतीने लागतात, त्यांना कोर्टाचा निर्णय ते मान्य करत नाहीत, किंवा जशी एखादी घटना घडली तर कोर्टामध्ये किंवा पोलीस स्टेशनला त्या प्रकरणाची दखल देखील घेतली जात नाही. ह्या सर्व गोष्टीसाठी काय करायला हवं, तुम्हाला काय वाटतं? हे बघा, सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की जो जादूटोणा विरोधी कायदा डॉक्टरांच्या खुनानंतर पारित झाला, त्यावेळेला आपले मुख्यमंत्री होते माननीय पृथ्वीराजजी चव्हाण, ते साताऱ्याला आले होते आणि त्यांनी आश्वासन दिलं होतं की आपण हा जादूटोणा विरोधी कायदा जो 18 वर्ष रखडलेला होता, ज्यासाठी डॉक्टरांनी अनेक चपला त्यांच्या झिजवलेल्या आहेत मंत्रालयात, तर तो कायदा आपण पारित करूयात. आणि मग त्या पद्धतीनं तो कायदा पारित झाला, म्हणजे हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरच्या तो पारित झाला. आणि तो कायदा पारित झाल्यानंतर आज त्या कायद्याचं फलित आपण जर बघितलं तर दर वर्षाला किमान 100 केसेस नोंदवल्या जातात. बुवा, बाबा, ताई, अम्मा, मांत्रिक यांच्या विरुद्ध किमान 100 केसेस, 100 ते 125 केसेस नोंदवल्या जातात. आणि त्यातला कन्व्हिक्शनचा रेटसुद्धा चांगला आहे, म्हणजे आत्तापर्यंत जेवढे निकाल लागलेत त्याच्यामध्ये बऱ्यापैकी कन्व्हिक्शन झालेलं आहे, म्हणजे त्या बाबांना शिक्षा झालेल्या आहेत.
आता दुसरा जो कायदा आहे सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा, हा डॉक्टर दाभोळकर असतानाच त्या कायद्याचं ॲक्च्युली म्हणजे कायद्याची वाटचाल नव्हती सुरू झालेली, पण जात पंचायतीची जी मनमानी आहे त्या मनमानीला मूठ माती असं अभियान आम्ही त्यावेळेला सुरू केलं होतं. कारण नाशिकला एक प्रकरण घडलेलं होतं. त्याच्यामध्ये म्हणजे डिलिव्हरीला नेत असताना त्या मुलीच्या वडिलांनी तिचा रिक्षामध्येच गळा आवळून तिचा खून केला होता. आणि मग तेव्हा आम्हाला असं वाटलं एखादा बाप असा वागू शकतो का, म्हणून आम्ही त्याच्यामध्ये जरा माहिती घेतली आणि तेव्हा आमच्या लक्षात आलं की त्या मुलींनी आंतरजातीय लग्न केलं आणि म्हणून तिच्या वडिलांना जातपंचायतीने त्रास दिला होता आणि जातपंचायतीने त्रास दिला होता आणि तो एवढा त्रास दिला होता की त्यांना दंड आकारणं, त्यांना त्रास देणं, त्यांना समाजातून बहिष्कृत करणं, त्यांना खूप अन्याय केल्यामुळे ते त्या वडिलांनी अशी ॲक्शन घेतली. आणि मग त्यावेळेला आम्ही समाजामध्ये आव्हान केलं की जातपंचायत पीडित जे काही लोक असतील त्यांनी आम्हाला संपर्क करावा आणि तसे आम्हाला भरपूर लोकांनी संपर्क केला आणि मग आपण तो कायद्याचा मसुदा तयार केला, महाराष्ट्र सरकारला सुपूर्द केला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आमची टीम होती, म्हणजे वकिलांची टीम होती महाराष्ट्र अनिसची आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते होते आमच्या समितीमधले. तर सगळ्यांनी मिळून तो कायद्याचा मसुदा तयार केला, महाराष्ट्र सरकारला दिला. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने त्यांचा वेबसाईटवर टाकला. त्या कायद्यामध्ये आपण बसून बार्टीमध्ये, पुण्यामध्ये बार्टीमध्ये बसून आपण त्या कायद्यामध्ये करेक्शन्स केल्या आणि मग तो कायदा महाराष्ट्र सरकारने पारित केला. तर हा जो जातपंचायतीचा कायदा आहे, या कायद्याच्या अंतर्गतसुद्धा साधारणपणे वर्षाला 1-4-5 केसेस अशा नोंद होतात. कारण याच्यामध्ये काय होतं की या केसेसमध्ये पुराव्याअभावी बऱ्याचशा केसेस नोंदविल्या जात नाहीत आणि त्याच्यामुळे पुरावे नष्ट केले जातात जातपंचायतीतल्या पंचांकडून आणि त्यामुळे कंप्लेंट करणं अवघड होतं. तर आमचा तोही प्रयत्न आहे की कशा पद्धतीने जास्तीत जास्त या केसेस नोंदवल्या जातील, कारण खूप सारे अन्याय ह्या जातपंचायतीच्या माध्यमातून होत असतात. पुण्यामध्ये सुद्धा भरपूर केसेस आहेत ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे ह्या जातपंचायतीच्या जे काही जातपंचायत बसते तर ह्या कायद्याने ती बसवता येत नाही, तर ती त्यामुळे जातपंचायती बसू नये, जातपंचायती बरखास्त व्हाव्यात यासाठी सुद्धा आमचे प्रयत्न आहेत. आमचे नाशिकचे कार्यकर्ते आहेत, कृष्णा चांदगुडे, संगमनेरच्या कार्यकर्ते आहेत, रंजनाताई गवांदे, हे सगळे या जातपंचायतीच्या केसेसमध्ये खूप सारं काम करतात आणि बऱ्याचशा समाजाच्या जातपंचायती आता बंद झालेल्या आहेत, पण काही ठराविक समाजाच्या अजूनही चालू आहेत आणि त्यांचे अन्याय अत्याचार चालू आहेत. दंड आकारणे, त्याच्यानंतर उकळत्या तेलातनं नाणं काढणं, विस्तवावरनं चालून दाखवणं, अशा सगळे शिक्षा ते देतात लोकांना आणि समांतर न्याय व्यवस्था चालवतात. त्याच्यामुळे ती व्यवस्था चालवता येणार नाही त्यांना. तर आमचं आव्हान आहे की जातपंचायत पीडित लोक जे असतील किंवा बुवाबाजीचे पीडित लोक असतील त्यांनी आमच्या समितीला संपर्क करावा. आम्ही त्यांना होईल तेवढी, शक्य तेवढी आम्ही मदत करू. आज तुम्ही समितीचं काम करता, तर काम करताना तुम्हाला किती अडचणींना सामना करावा लागतो का? आजच्या देखील काळामध्ये डॉक्टर होते तेव्हा तर अडचणीचा सामना केलाच त्यांनीसुद्धा. तुम्ही काम करताना काय अडचणींना सामना करावा लागतो आणि किती कठीण अडचणी असतात? हे बघा, अडचणी येणारच. जर तुम्ही एखादं मिशन हातात घेतलं आहे आणि त्या मिशनसाठी तुम्ही काम करताय म्हटल्यावर तुम्हाला अडचणी येणारच आहेत, पण त्या अडचणींवर मात पण करता येते. आता तुम्हाला मी सांगते की जातपंचायतीचं काम करणाऱ्या आमच्या रंजनाताई ज्या आहेत, त्यांनी संगमनेरला एका बाबाच्या विरुद्ध जेव्हा त्यांनी काम केलं, गडगे बाबा म्हणून, तर त्यावेळेलासुद्धा त्यांना धमक्या आलेल्या होत्या. त्यावेळेलासुद्धा त्यांना त्यांच्या घरावरती दगडफेक वगैरे झालेली होती. म्हणजे असे प्रकार आमचे घडतच असतात. आमच्या इथे भरपूर हे प्रकार घडतात. कारण आमच्या कार्यकर्त्यांना, आमचे जे अध्यक्ष आहेत बावगे सर, यांनासुद्धा मारहाण गेलेली होती एका लातूरला. त्याच्यानंतर आमचे शहाजी भोसले म्हणून औरंगाबादचे कार्यकर्ते, त्यांनाही मारहाण झालेली आहे. म्हणजे इथे पिंपरी चिंचवडमधल्या कार्यकर्त्यांना मारहाण झालेली आहे. तर असे प्रकार होत असतात, पण तरीसुद्धा कार्यकर्ता हा खंबीर आहे. कार्यकर्त्याला असं वाटतं की मला काही झालं तरी चालेल, पण समाजामध्ये हे चुकीची गोष्ट घडली नाही पाहिजे आणि म्हणून तो तळमळीने काम करतोय. आणि आमचं सगळ्यांनाच असं म्हणणं आहे की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ज्या तळमळीने आणि ज्या सत्यासाठी काम करते, म्हणजे महात्मा फुलेंनी दाखवलेल्या वाटेवर काम करते, तर त्या कामासाठी माझं आव्हान राहील की जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी आमच्याशी संपर्क करावा आणि आमच्याबरोबर काम करण्यास यावं. कारण आम्हाला पण मनुष्यबळाची गरज आहे आणि आमच्या विचारांची पण पेरणी आम्हाला करायची आहे. कारण शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण म्हणतोय, त्यावेळेला शाहू फुले आंबेडकरांचे विचार
आणि महाराष्ट्र अनिसाचे विचार हे सारखेच आहेत। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या विचारांच्या आधारे काम करते, त्याच्यामुळे या समितीकडे लोकांनी जास्तीत जास्त येऊन आपल्या अडचणी, तक्रारी ह्या सगळ्या नोंदवाव्यात आणि आमच्यासोबत काम करण्याची तयारी पण दाखवावी। राज्यामध्ये सध्या काही जे बुवा बाबा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विरोधामध्ये काम चालले, करणी कटोळा असेल, भूत बाणामती, त्या सगळ्या लोकांना मानव समाजाला तुम्ही काय आव्हान कराल? हे बघा, जगामध्ये माझं असं म्हणणं आहे की जगामध्ये कुठलाही चमत्कार होत नाही, जगामध्ये कोणीही करणी करू शकत नाही, कोणीही वाईट नजर लावू शकत नाही, कोणी लिंबू मिरची कोहळा लावून तुम्ही म्हणजे जे तुमच्यावरती वाईट गोष्ट घडणार आहे ते थांबवू शकत नाही। त्याच्यामुळे अशा सगळ्या भूलथापांना किंवा अशा सगळ्या गोष्टींच्या आहारी न जाता तुम्ही विज्ञानाने तयार केलेली गाडी घेता, त्यावेळेला त्याला लिंबू मिरची लावता, त्याच्या चाकाखालनं लिंबू तुम्ही पास करता। अरे, विज्ञानाने तयार केलेली गोष्ट आहे, ती चालणारच, ती व्यवस्थितच चालणार तुम्ही व्यवस्थित हाताळली तर, कारण त्याच्यामधलं इंजिन, त्याच्यामधलं मटेरियल हे सगळं चेक करून 100 वेळा ते ट्रायल करून तयार केलेलं मशीन आहे। त्याच्या चाकाखालनं तुम्ही लिंबू घातले, त्याला लिंबू मिरची लावली तर त्याला नजर लागणार नाही असं थोडी आहे। तुम्ही जर गाडी चुकीच्या पद्धतीने चालवली तर ॲक्सिडेंट होणारच आहे। तुम्हाला ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत, कारण वैज्ञानिक दृष्टिकोन हेच सांगतं की तुम्ही विज्ञानाची दृष्टी घेतली आहे, पण विज्ञानाची सृष्टी घेतली आहे, पण विज्ञानाची दृष्टी घेतलेली नाही आहे। विज्ञानाची दृष्टी घ्या, वैज्ञानिक दृष्टिकोनाने वागा आणि चांगल्या पद्धतीने आचरण करा आणि कुठल्याही गोष्टीला घाबरू नका। अमावस्या, पौर्णिमा, त्याच्यानंतर स्मशानभूमी, भूत असलं काहीही नसतं। स्मशानभूमीत रात्री 12 वाजता जरी तुम्ही गेलात तरी तिथे काही होणार नाही आहे, कारण कुठेही आत्मा नाही आहे। अजून तरी विज्ञानाने सिद्ध केलेलं नाही आहे की आत्मा अस्तित्वात आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टींना तुम्ही घाबरून जन्म, पुनर्जन्म, ह्या सगळ्या जे चक्र आहेत, या चक्रातून तुम्ही बाहेर पडा, एक छान मस्त आयुष्य जगा, एक छान म्हणजे सगळ्या रूढी परंपरा ज्या आहेत त्या तपासून बघा। जर चुकीच्या रूढी परंपरा असतील तर त्याला नाकारूयात आपण। आत्ताच वटपौर्णिमा झाली, वटपौर्णिमेच्या वेळेला महिलांनी त्या वडाच्या झाडाला 7 फेरे मारलेत आणि 7 जन्म हाच नवरा मिळावा म्हणून त्यांनी प्रार्थना केली। आता तुम्ही विचार करा, जर एखादी महिला 7 जन्म हाच नवरा पाहिजे असं जर म्हणत असेल तर आपल्याकडच्या परंपरेप्रमाणे एखाद्या बाईचा नवरा हा तिच्यापेक्षा वयाने मोठा असतो, म्हणजे पुढच्या जन्मात जर तिला हाच नवरा हवा असेल तर ह्या जन्मात तिला काही दिवस तरी विधवा म्हणून जगावं लागणार आहे। तिचा नवरा अगोदर गेला पाहिजे, मग त्यांनी जन्म घेतला पाहिजे, मग हिनी मेलं पाहिजे आणि हिनी जन्म घेतला पाहिजे, मग तिला तो नवरा मिळेल ना। तर हा विचार करत नाही आणि दुसरीकडे आपण वेगळ्या वेगळ्या पूजा करतो, त्याच्यामध्ये म्हणतो की मला सवासनं मरण आलं पाहिजे, म्हणजे आपण कॉन्ट्राडिक्टरी पूजा करतोय हे तरी आपण समजून घेतलं पाहिजे। या सगळ्या बारीक बारीक गोष्टी आहेत, ह्या जर तुम्ही समजून घेतल्या तर निश्चितपणे तुम्हाला अगदी स्वाभिमानाने चांगल्या पद्धतीने आयुष्य जगता येईल आणि ज्या काही रूढी परंपरा आहेत त्यातल्या चांगल्या आणि वाईट ह्याचं समजून घेऊयात। कारण होळीच्या वेळेला मग अशी मी तुम्हाला सांगितलं की आपण अन्न वाया घालवतो होळीच्या पूजेमध्ये, ते अन्न तुम्ही जाळून खाक करताय, तर त्याच्याऐवजी त्या पोळ्या गोळा करा, गोरगरिबांना द्या, त्यांचं पोट भरेल। म्हणजे हे जे काही आहे रूढी परंपरेमध्ये काढलेला हा वेगळा मार्ग आहे, तर असं सुद्धा आपण करू शकतो। तर याचाही आपण विचार केला पाहिजे आणि माझं सगळ्या लोकांना आव्हान आहे की तुम्ही अंधश्रद्धांच्या बळी पडू नका। अंधश्रद्धा तुम्हाला कधीही पुढे नेणार नाही आहेत, तुम्हाला चांगला विचारच तुम्हाला नेहमी पुढे नेणार आहे। आणि जो आपण गर्वाने सांगतो फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, तर या महाराष्ट्रात फुले शाहू आंबेडकरांचा विचार जर आपण पुढे नेला तर निश्चितच या महाराष्ट्राची चांगली प्रगती होईल, ह्या भारताची प्रगती होईल आणि भारत एक जो आता डेव्हलपिंग कंट्रीमध्ये आहे तो कधीतरी डेव्हलप होईल। आत्ताच आपण अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ॲडव्होकेट महाजन मॅडम यांची जी चर्चा केली, त्यांनी अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपल्याशी चर्चा करण्यात आलेली आहे। येणाऱ्या काळात देखील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम मोठ्या जोमाने सुरू राहील आणि त्यांनी असं देखील आवाहन केले की समितीसोबत जोडण्यासाठी त्यांनी समितीला संपर्क केला पाहिजे, मनुष्यबळाची त्यांना देखील गरज आहे।